पूर्व विदर्भामध्ये शिवसेना शिंदे गटामध्ये काही नाराजी नाट्य आहे, त्याचप्रमाणे महायुतीतील पक्षांसोबत सुद्धा काहीसं या ठिकाणी वाचताना दिसते आहे। आपल्यासोबत नरेंद्र बोंडेकर आहे, जे पूर्व विदर्भाचे समन्वयक आहे। भाऊ, पहिला प्रश्न तर पूर्व विदर्भामध्ये शिवसेनेमध्ये जे नाराजी नाट्य आहे ते कसं बघता तुम्ही? ते दूर झालं आहे का श्रीकांत शिंदेंच्या मध्यस्थीनंतर? नाराजी नव्हतीच, काही फक्त थोडंसं होतं कम्युनिकेशन गॅप। तो काल डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनी तो सगळं क्लिअर केला आहे। आणि डॉक्टर दीपक सावंत हे अनुभवी आमच्याकडे संपर्क प्रमुख होते, मंत्री होते, त्यांना ते 8 दिवसानंतर पाठवणार आहेत आणि ते रिपोर्ट तयार करणार आहेत। आणि त्या रिपोर्टमध्ये जे काही 19-20 असेल ते आम्हाला सुद्धा मान्य, मी पण केलं आहे मान्य। ते काही आपल्याला काही वाद थोडी घालायचा आहे। आपला उद्देश आहे पक्ष वाढवण्यासाठी, आणि तो उद्देश जर ठेवून कोणाला जर समजा थोडंफार 19-20 करायचं असेल तर ते करू, आमची तयारी आहे। म्हणजे नाराजी नाट्य होतं, काही लोकांनी राजीनामे दिल्याचे सुद्धा चर्चा झाली। अजिबात कोणीच राजीनामा दिले नाही, कोणत्याच जिल्हा प्रमुखने राजीनामा दिला नाही, ना आजी ना माझी। हे चुकीचं फेक न्यूज आहेत। कोणता तरी एखादा छोटासा पदाधिकाऱ्याचा काहीतरी पत्र लावून टाकताना दाखवते का हा असा आहे तसं, याला अर्थ आहे का? आणि एवढं मोठं फेरबदल करत असताना थोडंसं 19-20 होतं, त्यासाठी पक्ष सगळं सोबत आहे, ताकदीनं सोबत आहे आणि आम्ही प्लसचं राजकारण करतोय। मी आधीच सांगतो की माझं थोडंसं ॲग्रेसिव्ह स्वभाव आहे आणि माझ्याकडे पक्षाने जबाबदारी दिली तर मला घरात बसणं आवडत नाही। मी पक्षाला समोर कसं नेता येईल, मोठं कसं करता येईल, नंबर 1 वरती नेऊ शकत नाही कारण भाजप खूप मोठा पक्ष आहे, पण नक्कीच नंबर 2 वरती नेण्याचा मी पूर्ण प्रयत्न करीन। त्यासाठी थोडंसं ॲग्रेसिव्ह पद्धतीने होते। आणि समन्वयाचा विषय जो होता तो आम्ही काही समन्वयाची टीम पण बनवली आहे, ते आता सगळ्यांना समन्वय करून ते सगळं आम्ही समोर घेऊन जाऊ। तुमच्या जिल्ह्याचा जर विचार केला तर परिणय फुके यांनी काही आरोप सुद्धा केलेले आहे। काही तुमच्या पक्षातील लोक त्यांच्या पक्षात गेले, तर त्यांच्या पक्षातील काही लोक तुमच्या पक्षात परिणयजीने नेले आहेत, पण चिल्लर नेलेत, ठोक आम्ही आमच्याकडे आले आहेत। परिणयजीने जे BJPचे मुळात कोर जे लोक आहेत, मजबूत लोक, त्यांना सांभाळावं। जे विधानसभेमध्ये सस्पेंड केलेले होते, निष्कासित केलेले होते, त्यांना वापस आणायला पाहिजे। आता ते काँग्रेसमध्ये जाण्यापेक्षा शिवसेनेत आले तर काय चूक काय? तुम्ही त्यांना आपल्या सस्पेंड आज 6 महिने झाले विधानसभेला, 6 महिन्यापासून तुम्ही पक्षातच घेत नाही त्यांना, तर ते कुठेतरी जातीलच। तर मी तर माझ्याकडे मला एकदा फोन आला फुके साहेबांचा की तुम्ही घेऊ नका, माझ्याकडे करणार होते प्रवेश, पण मी त्यांना थांबवलं की नाही, परिणीच्या फोनाला नाही करायचा। पण आता आमचा लोकसभा प्रमुख संजय कुंभलकर त्यांनी करून टाकला। ते मी त्यांना विचारलं काय केलं बा, ते म्हणे ते काँग्रेसमध्ये जात होते, तर काँग्रेसमध्ये जाण्यापेक्षा आपण आपल्याकडे घ्यायचा, आणि ते 4-5 नगरसेवक निवडून येऊ शकतात असे ताकदीचे लोक आहेत। त्यांच्याकडे गेले, ते आमच्याकडे गेले, ते तुमच्याकडून ग्रामपंचायत बी निवडून येऊ शकत नाही असे लोक गेलेत, परंतु त्याला बाहुल करण्याचा प्रयत्न करतात। परिणयजींना भंडार अजून समजलं नाही आहे। ग्राउंडची रिॲलिटी आम्हाला माहिती आहे। आम्ही 3 ते 4 इलेक्शन लढलो आहे आणि 3दा निवडून आलेलो आहे। परिणयजीने ग्राउंडमध्ये एकदा तरी निवडून यावं, त्यांना समजेल कार्यकर्त्यांना कसं सांभाळायचं। येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे, मग या ठिकाणी महायुती सोबत राहील असं समजायचं की परिणय फुके आणि नरेंद्र बोंडेकर यांचा वाद जो आहे? महायुती 100% सोबत राहील। पक्षाचे जे नेते आदेश देतील ते आम्ही पार पाडू, परंतु पक्ष आपला वाढवण्यासाठी आपण सेल्फ तयारी करायचीच असतात आणि ते आम्ही तयार करतोय, त्याच्यात काही चुकीचं नाही आहे। उद्या जर त्यांनी म्हटलं की नाही आम्हाला सोबत लढायचं नाही, तर आम्ही वेळेवरती तयारी करायची का? पण आमची प्री प्लॅनिंग आहे। 100% जर समजा युती नाही झाली तरी आमची 100% स्वराज्य निवडणुकामध्ये कार्यकर्त्यांची लढायची तयारी आहे। परिणय फुकेंनी तुमच्यावर आरोप केला आहे की सहकार क्षेत्रातल्या निवडणुकांमध्ये नाना पटोले सोबत सुद्धा मिळवणी तुम्ही केली। तर सहकार क्षेत्रामध्ये पक्ष नसतो, पहिली गोष्ट। त्यांना प्रफुल्ल पटेल आणि ते दोघेजण 21 सीटमधून 10 आणि 11 करून टाकतात, शिवसेनेसाठी एकही नाही ठेवत। मग शिवसेना कुठेतरी जुळेल ना, कारण मुळात आतापर्यंत राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे 2च सहकारामध्ये लढत होते, भाजप आणि शिवसेना कधीच लढत नव्हती। पण आम्हाला सुद्धा लढायचं आहे, आमची सुद्धा कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे, आमच्याकडे सुद्धा मतदान आहे, त्यांचं म्हणणं आहे की आपण लढायला पाहिजे। मग आता समजा हे दोन्ही नेते आम्हाला देत नसतील तर आम्हाला तिसरा पार्टनर बघावंच लागेल। म्हणून आता आम्ही अनुभवी जे आहेत, काँग्रेसचे मोठा मतदान आहे, आम्ही त्यांच्यासोबत गेला। आता त्यांच्यासोबत गेला तर निवडून येण्याची शक्यता आमची जास्त वाढली, म्हणून थोडासा त्रास त्यांना होत असेल कदाचित। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सोबळावर की मग महायुती? नाही, आता ते सोबळावर, ते मी आधी सांगितलं का नेते काय आदेश देतात, आमची तयारी तो पूर्ण 100%ची आहे। पण उद्या जर नेत्यांचा आदेश आला, मुख्यमंत्री साहेबांचा आला, उपमुख्यमंत्री साहेबांचा, तो आदेश पाळला जाईल।
नक्कीच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टिकोनातून पक्ष बळकटीकरणासाठी वेगवेगळे प्रयत्न केले जातात. कुठलंही आता त्या ठिकाणी नाराजी नाट्य नसल्याचं नरेंद्र बोंडेकर यांनी स्पष्ट केलं आहे. कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.